नमस्कार मंडळी, मी कोकणचा नानू तुमचं आपल्या कोकणचा नानू यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. मोती सांग, तुमच्या अंकुर नर्सरीमध्ये व्हिजिट करा आणि आपल्याला पाहिजे असलेली झाडं खरेदी करा आणि झाडे लावा, झाडे जगवा. तर व्हिडिओच्या सुरुवातीला सांगतो आहे, झाडे लावा, झाडे जगवा. पण ही झाडं खरेदी करायला तुम्हाला कोकणातील दापोलीमध्ये अंकुर नर्सरीला व्हिजिट करायला लागेल. आणि मी तुम्हाला सांगतो आता की इथे कुठच्या प्रकारचे झाडं आणि फळझाडं, फुलझाडं, चंदनाची झाडं, मसाल्याची झाडं, काही झाडांची मला नावंसुद्धा माहिती नव्हती आणि आतासुद्धा नाही आहेत, पण जेवढी मला माहिती आहे ती मी तुम्हाला दाखवतो, जेणेकरून तुम्ही कोकणात दापोलीतल्या अंकुर नर्सरीला व्हिजिट कराल आणि तुम्हाला जी पाहिजेत ती झाडं तुमच्या पसंतीने खरेदी कराल. मंडळी, व्हिडिओच्या सुरुवातीला सांगतो की तुम्ही अंकुर नर्सरीतल्या बऱ्याचशा व्हिडिओ बघितल्या असाल, पण बरेच जणांचे फोन आणि कॉल येऊन गेले की तुम्ही डिलेवरी का नाही करत तुमच्या नर्सरीमधून. तर झाडांचे नासधूस होते डिलेवरी करत असताना आणि तुटतात आणि पसंतीची झाडं जर गेली नाही तर कस्टमर नाराज होतो. त्यामुळे तुम्ही जर स्वतः आलात आणि तुमच्या पसंतीची जर झाडे खरेदी करून घेऊन गेलात तर ते बेटर होतं. आजच्या घडीला मुंबई, पुणे, सातारा, सांगली, नाशिक अशा खूप लांबून महाराष्ट्रातून कस्टमर दापोलीतल्या अंकुर नर्सरीला व्हिजिट करत असतात. तर चला सफर करूया नर्सरीची. ही सुरुवातीला आता काजूचा सीझन चालू आहे. मी सुद्धा बरीच झाडं लावलेत. हे बघा, हा लहान वयातच काजूच्या झाडांना फुटलेत आणि हे इथे 3 प्रकारचे काजू विक्रीसाठी उपलब्ध असतात. 4 नंबर, 7 नंबर, 9 नंबर. आणि तुम्ही आता ओले करसुद्धा आपल्याकडून खरेदी केलेत, ते याच बागेतून नेऊन आपण झाडं लावली होती. हे बघा, बघू शकता किती भरपूर झाडं आहेत इथे. जेवढ्यात लवकरात लवकर तुम्हाला पावसाच्या आधी या खड्डे मारून ठेवा, पावसाच्या आधी झाडे लावा. आपल्या जागा जमिनी मुळात विकू नका. त्या जागा जमिनींना ही झाडांची लागवड करून टाका, म्हणजे जेणेकरून ती चांगल्या प्रकारे फळं देतील आणि एक व्यावसायिक दृष्टिकोन आपला तयार होईल कोकणातल्या माणसांचा. जागा जमीन विकलीत की आपली जागा जमीन गेली कायम स्वरूपाची आणि तिथे आपल्याला पाऊल ठेवायला पण जागा भेटणार नाही. तर अशा जागा जमिनीत तुम्ही झाडं लावण्यासाठी अंकुर नर्सरीला व्हिजिट करा आणि तुमच्या पसंतीची झाडं खरेदी करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्यावसायिक दृष्टिकोनातून सुद्धा झाडांची माहिती घेता येईल आणि लावता येईल. आता लिंबाची झाडं आहेत, आंब्याची झाडं आहेत, फणसाची झाडं आहेत, पेरूची झाडं आहेत, फुलझाडं आहेत. इथं एक फूल लागला होता, सोनचाफा. वास चांगला येतो याचा सोनचाफ्याची. सोनचाफ्याची झाडंसुद्धा भरपूर आहेत हे बघा, आणि फुलझाडंसुद्धा भरपूर आहेत. करवंदाचे 2 प्रकार आहेत, कोकण बोल्ड आणि चेरी करवंद. आता करवंद लागलेलं मी तुम्हाला दाखवू शकतो. हा मोठा करवंदाचं झाड आहे बहुतेक, हा कोकण बोल्डचं. तर कमी उंचीपासून लागायला चालू होतात हे बघा, आणि हे लावू शकता तुम्ही तुमच्या जागेत. कुंपणाला वगैरे लावलेत तरी पण भारी काम होईल. तर मंडळी, तुम्हाला कोकमाची झाडंसुद्धा इथं विक्रीसाठी उपलब्ध आहेत. कोकण अमृता म्हणून चिकूची झाडं उपलब्ध आहेत, आवळ्याची झाडं आहेत, लिंबाची झाडं आहेत, तिकडे जाम आहेत 7-8 प्रकारचे, जांभळाची झाडं आहेत. तर अशी बरीचशी झाडं आपल्याला अंकुर नर्सरीमध्ये पाहायला मिळतात. वेलची आहे जी की इथं बुंदात लागते, तुम्हाला दाखवू शकतो. तिकडे इथे बागेत लावलेली आहेत, त्याचे ते शूट तयार झालेत आणि त्यांना कशा प्रकारे लागते हे तुम्हाला तर मी लागल्यावर सुद्धा दाखवेन. अशा बऱ्याचशा व्हिडिओ आपण केलेले आहेत. हे बघा, हे शूट आहेत हे वाले, तर ह्यांना त्या वेलची लागतात. लिंबाची झाडं तिथं त्यांनी गुटी कलम भरलेत. तर अशा प्रकारे अंकुर नर्सरीत विविध प्रकारची झाडं विक्रीसाठी उपलब्ध आहेत. आता आपण पुढे जाऊया, तिकडे आंब्याची झाडं आहेत, तिकडे सुद्धा जाऊया, मी दाखवतो तुम्हाला. तर अशी विविध प्रकारची झाडं तुम्हाला अंकुर नर्सरीत पाहायला भेटतील. हे बघा, कमी उंचीवरती लागलेले नारळ तुम्हाला पाहायला भेटतील. छोटा लोटन म्हणून ती जात आहे. तर असे विविध प्रकारचे नारळाची झाडंसुद्धा विक्रीसाठी उपलब्ध आहेत. हे बघा, अशा रीतीने, म्हणजे आपल्याला घरच्या घरी असे अलगद काढून त्याचा नारळ पाणी पिता येईल अशी झाडं सुद्धा तुम्ही खरेदी करा, जेणेकरून झाडावर चढायला आजकाल माणसं नाही भेटत कोण.
त्यामुळे तुम्ही अशी कमी उंचीवरती जी झाडं लागतात ना ती सुद्धा तुम्ही लावू शकता आणि आपल्या जागेत चांगल्या प्रकारे उत्पन्न घेऊ शकता. तर अशा रीतीने इकडे ड्रॅगन फ्रूटची झाडं आहेत. हे बघा लालवाला, हा बघा कमी उंचीवरती लागणारे हे लिंब आहेत. बाबा ते 12 लिंब असतं ते पण आहेत का आपल्याकडं? कागदी ते 12 महिने लागतं. ओके ओके. ते 12 जे हा तो कागदी नाव, हा कागदी लिंबू बोलतात त्याला, पण तो 12 महिने लागतो. म्हणजे टेन्शन नाही, एकदा आपल्या घराच्या आसपास लावला की लिंबू खरेदी करायला जायला पाहिजे असं काय नाही दुकानात. तर हे बघा इकडं आंब्यांची झाडं, भरपूर आंब्यांची झाडं आहेत. तर 15-16 अशा का 17-18 काहीतरी प्रकार आहेत आंब्यांचे विक्रीसाठी. तर तुम्ही या खरेदी करा आणि आपल्या पसंतीची झाडं खरेदी करा. सुपारी आहे, सुपारीचे 3 प्रकार आहेत, विठ्ठल सुपारी, परत मंगला आणि अशा अजून आहेत बऱ्याचशा. तर अशा प्रकारे तुम्ही नर्सरीला व्हिजिट करा आणि आपल्याला पाहिजे असलेली झाडं खरेदी करा. तिकडे सुद्धा आहेत, तिकडे नारळाची झाडं आहेत. तर आता आंबेसुद्धा लागलेत बघा. तर कोकणातल्या या अंकुर नर्सरीला व्हिजिट करा आणि आपल्याला आपल्या पसंतीची झाडं खरेदी करा. चला, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर फॉलो करा. तुर्तास रजा घेतो आणि जाता जाता एकच सांगेन, झाडे लावा झाडे जगवा. बाय बाय.